भुवनेश्वरी मॅडम? हा मॅडम बोला. हा कमळराव, बातमी कळली का तुम्हासनी? कसली? अरे कळली नाही काय? नाही हो, कसली बातमी? मास्तरीन बाईंचं लग्न ठरलं. काय? हा मग काय, पेढे मिळाले की आम्हाला. असं कसं शक्य आहे? मला कसं कळलं नाही? कोण आहे तो मुलगा? नाव नंबर हाय आमच्याकडं. चट मंगनी पटभ्या असं आहे. 8 दिवसात बार उडवणार. असा कसा बार उडेल? मी बरा होऊ देतोय त्यांचं लग्न. तुम्ही मला त्या मुलाचा नंबर द्या, मी भेटतो त्याला. अक्षराचं लग्न माझ्याशी नाही होऊ शकत तर कुणाशीच नाही होऊ शकत. मॅडम प्लीज तुम्ही त्या मुलाचा नंबर द्या ना मला. ठेवतो मी फोन. म्हणजे एवढं करून ताई अधिपतीशी लग्न करणारच नाहीये. मी म्हंटल होतं ना, ताई कमी शिक्षित माणसाशी कधीच लग्न करणार नाही. पण इरा, आपण भुवनेश्वरी मॅडमला मदत केली पाहिजे. अरे पण यातच आपला सगळ्यांचा फायदा आहे. म्हणजे तुझा, माझा आणि तुझ्या ताईचा सुद्धा. मग आता हे सगळं कसं थांबवणार आपण? नाही नाही, थांबवायचं काम आपलं नाहीये. हे भुवनेश्वरी मॅडमच बघतील. आपण फक्त त्यांना सपोर्ट करू. हो आई, मी भेटलो अक्षराला. तू कळवून टाक त्यांना हो म्हणून. सर्वज्ञ, हाय. हाय. 2 मिनिटं बोलू शकतो का? हो, पण आपण एकमेकांना ओळखतो का? ऍक्च्युली मी तुम्हाला ओळखतो, पण तुम्ही मला नाही ओळखत. मी कमल. मी सर्वज्ञ. आय नो. मी अक्षराचा फियॉन्से. काय ग, कसा वाटला मुलगा? बरं आहे. नाही म्हणजे भेट, अजून बोल आणि मग ठरव. हा, तेवढा वेळ नाही आई. म्हणजे त्यांनी पसंती सांगितली. आणि तू? मी काय, माझ्याकडे फार काही चॉईस नाहीये. म्हणजे लग्न पुढच्या 8 दिवसात होणार असेल तर माझी तयारी आहे. अगं पण असं अचानक काय झालं? झालं काहीच नाहीये. मग तुझा निर्णय कसा काय बदलला? बदलू शकतो ना आई. अगं पण त्याला काहीतरी कारण हवं ना. बाबा ते आपल्याला कळवणार आहेत. त्यांचा फोन आला की मला सांगा. आता लवकरात लवकर मला लग्न व्हायला हवंय माझं. पुढच्या डावाला तुम्ही चेकमेट. तुम्ही ह्याच डावाला. आयुष्यात पहिल्यांदा हारलो मी बुद्धिबळात. का हरला असाल? काय कळना. आमासनी कळलंय. काय? तुम्ही हारलात कारण तुमचं डोसकं ताळ्यावर नाही. नुसतं डोसकं असून चालत नाही, ते ताळ्यावर असायला लागतंय. तुम्हासनी कळते का तुमचं काय चुकतंय? तुम्ही फक्त स्वतःची चाल बघताय, पण बुद्धिबळात स्वतःची चाल ठरवायची, पण त्याआधी समोरच्याची चाल ओळखायची. ही मेख आहे. कळतंय का? आपली चाल ठरवायची, पण त्या अगोदर समोरच्याची चाल ओळखायची. ही मेख आहे. कळलं का? तेवढं डोसकं हाय तुम्हासनी, पण ते सध्या भिरभिर झालं. ते अगोदर स्थिर करायचं, काही नाही करायची. आपली ताकद ओळखायची आणि समोरच्याची कमजोरी.
आपली ताकद कामी येतेच, पण समोरच्याची कमजोरी पकडता आली तर त्याचा जास्त फायदा होतो. कळतंय का? चला, लय काम आहेत, आम्ही येतो. हॅलो निखिल, हा ताई बोल. तुला एक सांगायचंय. हा सांग ना. माझं लग्न ठरलंय. काय सांगतेस? लग्न ठरलं? हो, त्यामुळे आता तुझ्या आईबाबांनाही सांग, तुमचं लग्न होणं आता फार आवश्यक आहे. माझं झालं की लगेच किंवा एकाच मंडपात. प्लीज बोल त्यांच्याशी निखिल. म्हणजे हे सगळं ऑफिशियली सांगायला बाबा फोन करतीलच, पण निखिल मी हे तुम्हा दोघांसाठी आणि तुझ्या आईबाबांचा हट्ट आहे म्हणून करते. त्यामुळे प्लीज आता तू हे लावून धर. आता फार वेळ नको घालवायला. मुद्दाम हारलो बुद्धिबळात, आयुष्यात पहिल्यांदा. मुळात बुद्धिबळ आम्हासनी आईसाहेबांनी शिकवलं, पण नंतर मी कायम जिंकत गेलो. खेळ कळला का नाही की करायला सोपा जातोय. ते आईसाहेबांचं म्हणणं आहे बरं काय. मी मुद्दाम हारलो कारण काहीतरी दिशा पाहिजे होती. आईसाहेब मास्तरीनबाईंबरोबर काय करणार आहेत त्याची माहिती काढायची होती. त्यांचे डावपेच काय असतील त्याचा अंदाज घ्यायचा होता. लय काय कळलं नाही ओंक्या. एवढं कळले आईसाहेब ताकद तर फुल्ल लावणार, हो नाही की नाही. मास्तरीनबाईंची कमजोरी काय आहे ते हुडकून काढणार आणि त्याच्यावर जोर देणार भावा. आणि तो दिलाय पण. कारण आहे की नाही, मास्तरीनबाईंनी मी फोन केला का नाही काल, पाक खोल गेल तरी त्यांचा आवाज. मला नाही असं वाटलं त्यांच्याजवळ जावं, त्यांचा हात धरून त्यासनी सांगावं, मास्तरीनबाई टेन्शन घेऊ नका, आम्ही हाय तुमच्या संग. काय झालंय तुम्हासनी फक्त सांगा की, आम्हासनी सांगा. त्या काय बोलायला राजी नाहीत राव. हार्ड केलाय आईसाहेबांनी विषय. 100% काहीतरी गेम केलाय त्यांनी. पण त्यांनी काय केलंय ते काय त्यांच्याकडनं काढून घेणं ह्या जन्मात तरी शक्य नाही. आणि मास्तरीनबाई बी काय सांगत नाहीत रे. काय माझं मला ना कळेना झाले. माझं डोसकं आउट झाले माहिती काय. सुधरा ना मला काय. भावा, तू काय म्हणालास? कशाबद्दल? ते डावपेच. आईसाहेब काय म्हणाला का? आईसाहेब ताकद लावतील पण मास्तरीनबाईंच्या कमजोरीचा फायदा घेतील. कमजोरी? हा. मास्तरनबाईची काय कमजोरी असेल? माझी एकच कमजोरी आहे, माझी फॅमिली. तू, आई, बाबा. तुमच्यासाठी ना मी जीव सुद्धा देऊ शकते. आणि शाळा? अर्थातच शाळा पण माझी कमजोरी आहे. पण आता शाळेवर संकट आलेलं नाही हिरो. आणि आलंच तर? म्हणजे नाही, सहज विचारलं. हिरो, असलं काहीतरी अभद्र बोलू नकोस. आणि तू आता दुसरा कसलाही विचार करू नकोस, कळलं? ताई, सर्वज्ञ चांगलेत का ग? वाटले तरी मला. पण एका भेटीत कसं कळेल? आपल्याकडे वेळ आहे का आता? ताई, मला असं वाटतंय तू हे लग्न नको करूस. अगं पण मग मी करू तरी काय? अगं, मुलगा चांगला नसेल तर? त्याला आता इलाज नाही हिरो. मी आता स्वतःचा बळी द्यायचं ठरवलंच आहे ना. मग तलवारीने मान कापली जाते की सुरीने? आणि काय फरक पडतो? अक्षराचा फियॉन्से? हो, आमचं लग्न ठरलंय. लग्न ठरलंय? पण मला तर अक्षरा म्हणत होत्या की त्यांचं लग्न मोडलंय म्हणून, आणि मला हो म्हणाल्या त्या. सायको आहे हो जरा ती. काय? हो, इकडे मला गंडवलं आणि तिकडे अधिपतीला नादाला लावलं. आणि आता तुम्ही? नो नो नो, आय डोंट बिलीव्ह दिस. तुम्ही किती काळापासून ओळखतात अक्षराला? जास्त नाही, एक 2-3 तासापासून. का? मी 2-3 वर्षांपासून ओळखतो ते.
आमचं अफेअर होतं, लग्न ठरलं होतं आमचं. पण लग्नाच्या आदल्या रात्री तिचा एक आशिक आहे. म्हणजे खरं तिचे 2 आशिक आहेत. त्यातला तो पहिला बजरंग गुंड आहे मोठा, सध्या तो जेलमध्ये. आणि दुसरा तो अधिपती, तो त्याच्याहून मोठा गुंड आहे, पण तो बाहेर आहे कारण फार श्रीमंत आहे. तो तिच्या मागे हात धुवून लागला होता. त्याला तिच्याशी लग्नही करायचं होतं. आणि अक्षराची ती बहीण इरा फार प्रॉब्लेमॅटिक आहे. तिचं पूर्ण खानदानच प्रॉब्लेमॅटिक वाटतं मला. काय ना की अक्षरा आणि मी 3 वर्ष एकमेकांना डेट करत होतो. आणि तिचं चालचलन आहे ना, खरं सांगू तर मला ठीक नाही वाटत. ती कॅरेक्टरलेस बाई आहे. तुम्ही जरा सावध राहा. म्हणजे शहाणे असाल तर सावध राहा. एक्सक्यूज मी आत्ताच भेटलोय त्यांना, पण त्यांच्या बोलण्यावरून वाटत नाहीत तशा त्या. अहो दिसायला भोळी आहे ती. खाली मुंडी पाताळ धोंडी आहे ती. मला तर लग्न करूया, लवकर लग्न करूया असं म्हणत होत्या त्या. है ना? म्हणजे नक्कीच काहीतरी घोळ आहे. नाहीतर कोणी अशी मुलगी का घाई करेल लग्नासाठी? काय घोळ असेल? लॉजिक लावा, विचार करा, काय असू शकतं. ती बळी द्यायचा म्हणूनच लग्नाला तयार झालीये. मग आमचा मुलगा काही वाईट होता? कदाचित शिक्षण, मूर्खपणा आहे सगळा. मॅडम शाळा, ते हाय आमच्या डोसक्यात. मग कशाची वाट बघताय? तुझ्या बहिणीने ठरलेलं लग्न मोडण्याची. मास्तरीनबाईंची कमजोरी त्यांची फॅमिलीच आहे. त्यांची फॅमिली संकटात आहे म्हणजे. आणि जर असेल तर आपण वाचवलं पाहिजे. ओके, हे बघ, त्यांचाच फोन आला. हॅलो, हा बोला मॅडम. हो, अहो अक्षरा आली त्यांना भेटून. आम्हाला पसंत आहे. काय म्हणालात? म्हणजे नाही, पण असं कसं झालं? अरे बापरे. हा, पण नक्की का? बरं, हां ठीक आहे. हो, हां नाही, हां, ओके. काय झालं? ते नाही म्हणाले. काय? हो ना, त्यांना अक्षराच्या आधीच्या लग्नाबद्दल कळलं. कमलरावांच्या लग्नाच्या वेळेला अधिपतीराव आणि अक्षरा सोबत होते हे त्यांना कळलं. म्हणून मानवात लग्न मोडलं हेही कळलं. आणि बजरंगबद्दलही कळलं. पण हे मी त्यांना सांगितलं होतं. हो, पण त्यांचा निर्णय बदलला असेल आता. माझ्याशी तर चांगले वागले ते. मी फोन करते त्यांना. कर फोन करताना. बंद लागतोय त्यांचा फोन. सर का? आणि शाळा असेल का? शाळेचं काय? शाळा संकटात असेल का? विद्या, अगं आता हे मोडलेलं लग्न अक्षूची पाठच सोडणार नाहीये की काय? लोकांना का कळत नाही हो या सगळ्यामध्ये हिची काही चूक नाहीये. ठीक आहे ना. ताई, आता तू काय करणार आहेस? भेटलो मी त्याला, बोललो आणि सगळं खरं सांगितलं. मग
त्याने नाही सांगितलं अक्षराला. हा, हे झाक झालं. तिच्याकडे आता काही पर्यायच उरणार नाहीये. म्हणजे मी तिचं लग्न होऊच देणार नाही. तिची बहीण सुद्धा आता माझ्याशी ऍटिट्यूडने वागते. अख्ख्या फॅमिलीला अद्दल घडवणार आहे मी. बरं, येतो मी. तुमची ऑफर आहे ना अजून? ऑफर? कसली ऑफर? घराची. हाय हाय, ती ऑफर आहे, काय काळजी करू नका त्याची. या, येतो मी. देवा, तिचं पहिलं लग्न जर असं आडवं यायला लागलं तर कसं होणार आहे? अगं ठीक आहे ना, एक मुलगा नाही म्हणाला म्हणून काय फरक पडतो? ताईला ना असा एक मुलगा पाहिजे ज्याला हे सगळं माहित असेल आणि तो तरी तिला स्वीकारेल. असे कमल रावच आहेत. नाही नाही, कमल नाही. हा, फुलपगारे. बोला मॅडम. आम्ही एक निर्णय घेतलाय. कसला मॅडम? नाही म्हणजे अजून अंमलबजावणी नाही झाली, पण म्हणलं तुम्हाला आधीच कल्पना दिलेली बरी. काय झालं मॅडम? शाळा घाट्यात चालू आहे, तुम्हाला तर ठाव असेलच. नाही पण आम्ही ते सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय ना. नका करू आता. असं कसं? नका करू. ते तर म्हणजे आमचं कामच. आता काय बी करू नका. म्हणजे शाळा पाडून आम्ही तिथं मॉल उभं करायचं म्हणतोय. त्यांचं नाव सुद्धा काढू नकोस, त्यांच्याच मुळे झालंय हे सगळं. हा सर, बोला. अगं अक्षरा, कुठे आहेस तू? ताबडतोब आधी शाळेत ये. काय झालं सर? अगं अनर्थ झालाय. म्हणजे? तू आधी शाळेत ये, मीही पोहोचतोय तिकडे. आपण भेटून बोलूया. ये लवकर. ओके ओके, ठीक आहे, लगेच येतेस. अगं आई, मला शाळेत अर्जंटली बोलवलंय, मी निघते. आलेच. अक्षरा, काय? मॉल बांधणार आहेत? हो, ही शाळेची सगळी इमारत पाडून इथे मॉल उभ्या करणार आहेत त्या. असं कसं करू शकतात त्या? जमीन त्यांची, शाळा त्यांची, निर्णय त्यांचा. पण सर, मुलांचं काय? मुलांची फिकीर त्या कशाला करतील? आता तर माणसंही बोलवले आहेत. आता मेजरमेंट घेतील म्हणजे सगळा निर्णय निश्चितच झाला असेल ना. सर, अक्षरा, हे असं काही घडेल असा विचार मी स्वप्नात सुद्धा केलेला नव्हता. अगं, या शाळेसाठी मी माझं आयुष्य दिलं, माझं रक्त आटवलंय. कारण माझं एकच ध्येय होतं, मला इथे फक्त ज्ञानदानाचं काम चालू ठेवायचं होतं. अगं, गरीब मुलं आहेत ना बिचारी, मोठ्या शाळेत फी देणं त्यांना नाही परवडत. ही एकच जागा आहे जिथे त्यांना शिक्षण परवडतं. पण हेच ज्ञानाचं मंदिर आता बिझनेससाठी माझ्या डोळ्यासमोर उद्ध्वस्त होणार.
आणि अक्षरा हे सगळं माझ्या डोळ्यासमोर घडणार आहे, हे मी नाही पाहू शकणार. सर सर तुम्ही शांत व्हा ना प्लीज. तुम्ही रडू नका सर. असं काही नाही होणार. हे घ्या हे घ्या, पाणी प्या सर. असं काही नाही होणार सर. अगं पण त्यांनी माणसंही बोलवलेत ना. पण आपण हे थांबवू शकतो सर. कोण थांबवणार? कसं थांबवणार? आपण सर, आपण थांबवणार. आपण काही करू शकत नाही आहोत अक्षरा. सगळा हा भुवनेश्वरी मॅडमचा डाव आहे. आणि आता एकदा त्यांच्या मनात आलंय म्हणजे त्या तसं करणारच. नाही, मी बोलते सर मॅडमशी. मी बोलते. बघ काय झालं तर.